माझं नाव पिहू आहे. आईबाबांच्या जाण्यानंतर मी काकांच्या घरी राहायला गेले. माझं बालपण फार साधं पण प्रेमळ होतं. आईच्या हास्याने आणि बाबांच्या गोष्टींनी घर भरलेलं असायचं. मी खूप खोडकर होते, पण सगळ्यांची लाडकी. पण आई बाबा गेले आणि माझं सगळं विश्वच बदलून गेलं. ज्यांनी मला वाढवायला हवं होतं त्यांनीच माझं जीवन नरक केलं. काका काकूने मला आपली मुलगी कधीच मानलं नाही. त्यांच्या दृष्टीने मी एक ओझं होते. त्यांनी मला माझ्याच घरात मोलकरींसारखं ठेवलं. काका नेहमी ओरडायचे, मारायचे आणि काकूने तर माझ्यावर इतका राग काढला की एक दिवस तिच्यासमोर माझ्या हातून ज्यूसचा ग्लास खाली पडला आणि तिने सगळ्यांच्या समोर माझ्या गालावर जोरात चापट मारली. त्या दिवशी त्यांच्या घरी पार्टी होती. काकांचे बिझनेस पार्टनर आले होते आणि त्यांचा मुलगा निहालही. तो लंडनवरून शिक्षण पूर्ण करून परतला होता. त्याच्या स्वागतासाठीच पार्टी ठेवली होती. पण त्या पार्टीत माझी इज्जत धुळीला मिळाली. निहालच्या डोळ्यात एका क्षणभर सहानुभूती दिसली, पण नंतर त्यानेही नजर वळवली. त्या रात्री काकूने मला इतकं मारलं की माझ्या हाडांनाही वेदना झाल्या. काकांची मुलगी माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान होती. ती माझा सारखा अपमान करायची. कधी कपडे माझ्या तोंडावर फेकायची, कधी कामचुकार म्हणायची. ती घरातली लाडकी होती आणि मी एक काम करणारी. तिने मला एकदा कपडे इस्त्री करायला दिले आणि मी स्वतःही युनिव्हर्सिटीला जायला तयार होत होते. पण तिचं काम आधी पूर्ण केलं, कारण नकार दिला असता तर काकूने माझा जीव जाईल इतकं मारलं असतं. मी प्रत्येक दिवशी ऑटोने युनिव्हर्सिटीला जायचे आणि ती माझ्या समोरून स्पीडमध्ये कार घेऊन जायची. जणू मुद्दाम मला दाखवत होती की मी काहीच नाही. ती कार काकांनी तिला गिफ्ट दिली होती आणि मला उन्हातान्हात चालावं लागायचं. भूक लागली तरीही जेवण मिळायचं नाही. पाणी पिऊन झोपावं लागायचं. तरीसुद्धा मी चालत राहिले, तुटलेल्या हाडांवर, झुकलेल्या हिमतीवर. पण मनात आशा होती, एक दिवस काहीतरी बदलेल. माझं बालपण जरी संपलं होतं तरी त्या आठवणीच माझं बळ बनल्या. माझ्या वडिलांचा एक टेक्स्टाईल बिझनेस होता. त्यांनी एक छोट्या दुकानापासून सुरुवात केली होती. आईने त्यांची प्रत्येक पावलात साथ दिली होती. त्यांनी एकत्र खूप कष्ट केले आणि अखेर एक मोठी कंपनी उभी केली आणि आम्ही एकेकाळी फार श्रीमंत होतो. पण त्यांच्या जाण्यानंतर काकांनी आमची संपत्ती बळकावली. त्या पैशांनी त्यांनी श्रीमंती उभा केली आणि मला गुलाम बनवलं. काका नेहमी बाबांच्या यशावर जळत असायचे, पण मेहनती नव्हते. आणि काकी एक लालची, देखावे करणारी बाई. तिच्यासाठी इज्जत म्हणजे पैसा आणि प्रतिष्ठा. त्यांनी बाबांच्या घरातून मिळालेल्या पैशांनी एखादा बिझनेस सुरू करण्याऐवजी एक छोटंसं घर विकत घेतलं. फक्त इतकंच की जगाला दाखवता यावं की त्यांच्याकडे काय आहे. पण माझे बाबा मात्र थोड्या पैशात मोठं स्वप्न पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षातही आणलं होतं. आज बाबांनी घडवलेल्या प्रत्येक गोष्टीत आईच्या आशीर्वादाचा हात असतो आणि काकांकडे उरल्या होत्या फक्त 4 भिंती, ज्यात आता नातीसुद्धा भाड्याने राहायची. बाबांनी जेव्हा काकांची अवस्था पाहिली होती तेव्हा त्यांनी त्यालाही आपल्या व्यवसायात सामील करून घेतलं होतं. तो सकाळ संध्याकाळ आमच्याच बरोबर राहत असे आणि आता कंपनीतही काम करत होता. पण बहुधा नशिबाला हे सगळं मंजूर नव्हतं. एक दिवस आई बाबा एका मीटिंगसाठी जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला आणि एका क्षणात माझं सगळं हरवून गेलं. मी या दुःखाने अक्षरशः कोसळून गेले. आई बाबाच नाही तर माझं संपूर्ण विश्वच त्या क्षणात माझ्यापासून हिरावलं गेलं. त्यांच्याबरोबरच माझा सर्व आनंदही कायमचा निघून गेला आणि उरली ती फक्त दुःखांची आणि दुर्दैवाची ओझी. आईबाबांच्या जाण्यानंतर या जगात माझं कुणी उरलं नव्हतं. फक्त काका आणि काकी होते आणि त्यांनी माझ्या परिस्थितीचा संपूर्ण फायदा घेतला होता. त्यांचं घर सोडून ते आमच्या मोठ्या घरात राहायला आले. पण फक्त राहायलाच नाही, हळूहळू त्यांनी सगळं आपलं करून घेतलं. काकांनी बाबांचा व्यवसायही स्वतःच्या नावावर करून घेतला आणि ते घर जे आईने आपल्या स्वप्नांसारखं सजवलं होतं तेही आता काकीच्या ताब्यात गेलं होतं. तेच घर ज्यात माझ्या प्रत्येक आठवणी, माझं हास्य, माझ्या सगळ्या इच्छा दबलेल्या होत्या. त्या घरात आता मी एक मोलकरणीसारखी राहत होते, जिची कोणालाही गरज नव्हती. मी आहे किंवा नाही याचाही कोणावर काही परिणाम होत नव्हता. काका काकी त्यांच्या मुलीला घेऊन माझ्याच घरात आपलं राज्य चालवत होते. काही काळ लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी माझ्याकडे थोडं लक्ष दिलं, माझे थोडे लाड पुरवले. पण लवकरच सगळं बदललं. त्यांनी मला घराच्या एका कोपऱ्यात असं टाकून दिलं होतं जसं मी कुठली तरी निरुपयोगी वस्तू आहे, एक फालतू गोष्ट जिचा काहीच उपयोग नाही. जसजसं माझं वय वाढत गेलं तसतसा माझा आत्मविश्वास मात्र कमी होत गेला. मी दररोज शांत राहत होते, स्वतःशीच बोलत राहायचे. मीही इच्छित होते काकीच्या मुलीसारखं मोकळं जीवन जगावं, कुठेतरी फिरावं, मनमोकळेपणाने हसावं, स्वतःसाठी काहीतरी करावं.
पण काकीने माझ्या आयुष्याला शाप लावला होता. माझे मॅट्रिक्सचे पेपर होते तेव्हा ना तिने मला शाबासकी दिली ना एक शब्द प्रोत्साहनाचा. उलट त्याच वेळी तिच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्याचं संपूर्ण आयोजन मला करायला लावलं होतं. सगळी जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली, जणू मी त्या घराची एक नोकर आहे. आणि खरं सांगायचं तर त्यांनी मला तसंच बनवलं होतं. कधी कधी वाटायचं जर आई बाबा आज हयात असते तर हे माझं घर असतं आणि मी या घराची राणी असते, जशी मोलकरीण नाही जी गप्प बसणं शिकली आहे. मॅट्रिक मी खूप चांगल्या मार्कांनी पास झाले तेव्हा मनात एक आशा निर्माण झाली की कदाचित आता माझं नशीब थोडं तरी बदलेल. पण काकीने तेव्हाच स्पष्ट सांगितलं होतं की आता तुला शिकण्याची काहीच गरज नाही, घरातच बस, काम शिक, घर सांभाळ. पण मला तर शिकायचं होतं. आणि त्याहूनही मोठी गोष्ट ही की शाळाच एक अशी जागा होती जिथे गेल्यावर मला त्या घराच्या घुटमळलेल्या हवेतून थोडा तरी श्वास घेता यायचा. तिथे गेल्यावर मला थोडी शांतता मिळायची, थोडं सुख आणि थोडी माझी स्वतःची ओळख. जर मी सारखं घरातच राहिले असते तर कदाचित मी डिप्रेशनची बळी ठरले असते. मी हिंमत केली आणि काकांना कसंबसं समजावलं की पुढचं शिक्षण गरजेचं आहे. आणि जेव्हा मी कॉलेजला पोहोचले तो क्षण माझ्या स्वातंत्र्याचा पहिला श्वास होता. कॉलेजच्या निमित्ताने थोडा वेळ घरापासून दूर राहता यावं, लोकांमध्ये मिसळता यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये हरवलेल्या स्वतःला पुन्हा शोधता यावं. जेव्हा मी SSC खूप छान मार्कांनी पास झाले तेव्हा मनात पुन्हा एक नवी आशा निर्माण झाली. पण काकीने पुन्हा एकदा तीच जुनी गोष्ट स्पष्टपणे सांगितली की आता बस, पुढे शिकायचं नाही. पण मला तर अजूनही युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. माझी स्वप्न अजूनही जिवंत होती. पण यावेळी अडथळा होता, फी. ती खूपच जास्त होती आणि काकीने यावेळी अगदी ठणकावून सांगितलं की शिकायचं असेल तर स्वतःच्या पैशांनी शिक, आम्ही 1 रुपयाही देणार नाही. त्यांचं हे वाक्य ऐकून मी फक्त शांतपणे उभे राहिले. काकांकडे पाहिलं. कदाचित ते काहीतरी बोलतील, कदाचित माझ्यावर विश्वास ठेवतील. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती आणि त्या शांततेनं जणू माझ्या आतला आवाजही गप्प केला. जे लोक माझ्या बाबांच्या पैशावर ऐश करत होते तेच मला पुढे जाण्यापासून थांबवत होते. किती विचित्र गोष्ट होती ना. त्यांनी त्यांच्या सगळ्या इच्छा, स्वप्न पूर्ण केली त्या पैशांमुळे जे माझ्या बाबांनी रात्रंदिवस मेहनत करून मिळवलं होतं. घरातला प्रत्येक जण त्या पैशांचा उपयोग करत होता, फक्त मी सोडून. आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे मी काहीच करू शकत नव्हते. वेळेने मला इतकं तोडलं होतं की आता उत्तर द्यायची ताकदही उरली नव्हती. काकीने माझी इज्जत उडवली, मला थप्पड मारली, पण मी गप्प राहिले. एवढंच काय, त्यांच्या मुलीने सुद्धा मला उलटसुलट बोलणं सुरू केलं होतं आणि मी सगळं मुकाटपणे ऐकत राहायचे. माझ्या मनात खूप काही चाललेलं असायचं, पण जिभेवर मात्र एकही शब्द नसायचा. इतकं की आता मी स्वतःसाठी सुद्धा आवाज उठवायला विसरले होते. मी 2 युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिपसाठी फॉर्म टाकले होते, पण मनातून मी आशा सोडून दिली होती. असं वाटत होतं की आता हेच माझं आयुष्य आहे. 24 तास काकीचे ओरडणे, तिरस्कार, टोमणे आणि एक क्षणही शांततेचा नाही. मला वाटायला लागलं की देवही कदाचित आता माझ्याकडे पाहत नाही. पण बहुधा त्यालाही शेवटी माझी दया आली असावी. कारण एक दिवस एका युनिव्हर्सिटीमधून मला कॉल आला. मला संपूर्ण स्कॉलरशिप मिळाली होती. त्या क्षणी मला पहिल्यांदा असं वाटलं की एक शब्द न बोलता मी काकांना उत्तर दिलं, आणि असं उत्तर जे तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. काकीलाही पक्क वाटत होतं की आता मी कायमची घरातच बसणार. पण यावेळी तिला जबरदस्त धक्का बसला, कारण मी युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतलं होतं. घरातून बाहेर पडताना वाटलं की आता आयुष्य थोडं सोपं होईल. पण पहिल्याच दिवशी माझी रॅगिंग झाली. माझ्या निरागस चेहऱ्यावरून कदाचित काका काकींसारखंच या जगानेही ठरवून टाकलं होतं की मी फक्त घाबरण्यासाठीच जन्मले आणि रडण्यासाठीच. काही सिनियर मुलांनी मला लेक्चर रूमच्या जागी वॉशरूमचा रस्ता दाखवला. मी आत गेले आणि त्यांनी दार बंद करून घेतलं. मी आत एकटी थरथरत कापत होते. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. मनात भयंकर भीती होती आणि डोक्यात घरच्या आठवणी, जिथून मी नेहमी पळत आले होते. तेव्हाच दार उघडलं आणि एक मुलगी आत आली. जणू अंधारात अचानक उजेडच चमकला. तिने मला पाहिलं आणि जवळ आली. मला मिठी मारली आणि माझ्या हुंदक्यांना आपल्याच हातात सामावून घेतलं. तिने काहीही न विचारता माझा हात धरला आणि मला बाहेर घेऊन गेली. बाहेर ती 2 मुलं उभी होती ज्यांनी मला चुकीचा रस्ता दाखवला होता. त्या मुलीच्या डोळ्यात कोमलता नव्हती, होती ती फक्त ज्वाला. आणि मला पहिल्यांदाच असं वाटलं की कोणीतरी आहे जो मला न विचारता माझं दुःख समजू शकतो. बाहेर येताच तिने मोठ्या आवाजात त्या दोघांना सुनावलं, तुम्हाला लाज नाही का वाटली? एका बिचाऱ्या मुलीला एवढं घाबरवलंत. जर काही झालं असतं तर, जर भीतीमुळे काही बिघडलं असतं तर. तिच्या डोळ्यात संताप होता.
आणि आवाजात हक्काची ताकद, पण ती दोघं मात्र हसत राहिली, जणू त्यांनी काही विनोदच केल्यासारखं. त्यातलाच एक, ज्याला ती संजय म्हणत होती, बेशरमपणे म्हणाला, हिला बघूनच वाटत होतं की ही रडेल आणि रडली तर भारी मजा येईल. तिच्या डोळ्यात बघितल्यावर तर असं वाटत होतं की ही तर कायमच रडत असते. थोडं अजून रडली असती तर काय झालं असतं. त्याच्या चेहऱ्यावर जराही लाज नव्हती. त्याचं ते वाक्य ऐकून माझं काळीज हादरून गेलं. पण त्या मुलीने एक क्षणही न घालवता संजयला जोरात ढकललं, इतकं की तो लडखडला. त्यानंतर तिने माझा हात धरला आणि मला थेट मुलींच्या रूममध्ये घेऊन गेली. तिथेच मला कळलं की ती माझी सिनियर आहे. तिने संजयला मला एकटं गाईड करताना पाहिलं होतं आणि लगेच ती मागून आली होती. काही वाईट होण्याआधीच तिने मला वाचवलं होतं. खरंच जर ती वेळेवर आली नसती तर कदाचित मी भीतीने तिथेच संपले असते. तिने मला स्पष्ट सांगितलं की संजयपासून लांब राहा. तो एका श्रीमंत बापाची बिघडलेली औलाद आहे आणि संपूर्ण युनिव्हर्सिटीचं जीवन त्याने हैराण करून ठेवले. लोकांना त्रास देणं हा त्याचा आवडता खेळ आहे. आणि मला तर पहिल्याच दिवशी त्याचं रूप दिसून आलं होतं आणि भीतीने मन पुन्हा एकदा गोठून गेलं होतं. माझं काळीज अक्षरशः थरथरलं हे विचार करताना की हेच का माझं पुढचं आयुष्य असणार आहे. त्या क्षणी मला असं वाटायला लागलं होतं की चांगलं झालं असतं जर मी काकीचे टोमणे, तिने केलेली अपमानास्पद वागणूक सगळं सहन केलं असतं. पण इथली ही बेअब्रू, ही भीती, ती न सहन करणारी होती. मी आतून पूर्णपणे तुटायला लागले होते. त्याच संध्याकाळी मी त्या मुलीला, जी आता माझी सिनियर नव्हे तर माझी एकमेव आधार बनली होती, सांगून टाकलं की मी युनिव्हर्सिटीत परत येणार नाही. पण तिने मला समजावलं, धीर दिला आणि म्हणाली, अशी मागे का हटतेस? काही झालं तरी आपण दोघी मिळून सामोरं जाऊ, घाबरू नको. आणि त्या दिवसानंतर ती माझी खऱ्या अर्थाने पहिली सच्ची मैत्रीण झाली. ती माझी सिनियर होती, पण तिने कधीही मला कमी लेखलं नाही. माझं दुःख जणू तिचं स्वतःचं दुःख बनून गेलं होतं आणि माझ्या प्रत्येक आनंदात ती माझ्यापेक्षा जास्त आनंदी असायची. जोपर्यंत बाबांकडून लोकांना फायदा मिळत होता तोपर्यंत सगळे त्यांच्या भोवती फिरत होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर सगळ्यांचे चेहरेच बदलून गेले होते आणि इतक्या वर्षानंतर कोणीतरी माझ्याशी मनापासून मैत्री करावं, हा एक असा अनुभव होता जो आयुष्याच्या अंधारात एखाद्या प्रकाश किरणासारखा वाटला. मीरा, तिच्याशी बोलणं, तिला भेटणं मला खूप आवडायचं. ती अशी व्यक्ती होती जिला काही न बोलताही माझं दुःख समजत असे. मी काही चांगलं बनवायचे तर काकीकडून लपवून थोडंसं मीरासाठी डब्यात वेगळं भरायचे. माझ्या हातची खीर आणि बटाट्याचे पराठे तिला फार आवडायचे. पण एक दिवस मीरा अचानक कॉलेजला आलीच नाही. त्या दिवशी मला वाटलं की पुन्हा एकदा मी या युनिव्हर्सिटीत एकटी पडले आहे. सगळ्यांच्या नजरा जणू माझ्यावरच खिळल्या होत्या आणि त्या दिवशी मी मीरासाठी खीर घेऊन आले होते. पण माझा डबा संजयने घेतला. त्याला बघितल्यावर माझा श्वासच थांबून गेला होता. भीतीने माझं शरीर थरथरू लागलं होतं आणि कदाचित त्याच भीतीत त्याला आनंद मिळायचा. डबा उचलताना तो हसत म्हणाला, तुझ्या हातात तर जादू आहे. उद्या माझ्यासाठी चायनीज बनवून आण. आपण डबा शेअर करू. त्याचं बोलणं ऐकून माझं रक्त सुकून गेलं. मी केवळ एवढंच बोलू शकले, मी बघते. पण काकीकडून काही बनवायला परवानगी घेणं हे म्हणजे अशक्य गोष्ट होती. संजयने तिथेच माझ्या कानाजवळ येऊन कुजबुजत म्हटलं, जर काही घोळ झाला ना तर जे तुझ्या बरोबर होईल त्याची जबाबदारी तुझीच असेल. आणि तुझी ती चमची मैत्रीण, ती येणार नाही अजून 2-3 दिवस. आता विचार कर, तुला माझ्यापासून कोण वाचवणार? तो हे बोलल्यानंतर अचानक जोरात ओरडला आणि माझं हळवं हृदय जणू धडधडणं बंदच झालं. श्वास थांबला होता. मी माझी बॅग घट्ट धरली आणि मग वळून न पाहता तिथून धावत निघून गेले. त्याचं क्रूर हास्य फक्त ऐकू येत होतं. घरी पोहोचल्यावर मी मीराशी बोलले. ती शहराबाहेर गेली होती आणि खरोखर 3 दिवसांपर्यंत परत येणार नव्हती. हे कळताच माझी उरली सुरली हिंमतही गेली. पुढच्या 3 दिवसात युनिव्हर्सिटीत जाणं म्हणजे संजय समोर स्वतःला उभं करणं होतं. की घाबरवायचं असेल तर मी तयार आहे. म्हणूनच मी कॉलेजला सुट्टी घेतली. पण घरात राहणं हे देखील काही कमी शिक्षा नव्हती. मी निवांत बसलेलं काकीला दिसलं की तिला जणू त्रासच व्हायला लागायचा. तिने तिच्या मैत्रिणींना घरी बोलवून एक किटी पार्टी ठेवली होती आणि मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वयंपाकघरातच उभी होते. पाठीचा कणा वाकून तासनतास स्वयंपाक करत करत माझी पाठ जणू तुटूनच गेली होती. मी काकीला काही बोलत नव्हते, पण मनात खूप काही चाललेलं असायचं. मी तिला मनातल्या मनात शिव्या शाप देत असे की आज माझ्यासोबत जे काही होतंय तेच कधीतरी तिच्या आपल्या मुलीबरोबरही व्हावं. आणि काकी तिच्या मुलीला तर जणू डोक्यावर घेऊन फिरायची, जणू ती एखाद्या राजघराण्याची राजकुमारीच असावी. हे सगळं बघून ऐकून माझं मन आतून तुटून जायचं. मला फक्त एवढंच वाटायचं
की या लोकांनी इतकं तरी समजून घ्यावं की आज त्यांच्याजवळ जे काही आहे ते सगळं माझ्या मम्मी पप्पामुळेच आहे. पण काका काकी आता जणू माणुसकीच विसरून गेल्या होत्या आणि त्यांनी तर बाबांनी सुरू केलेल्या त्या बँक अकाउंटला सुद्धा बंद करून टाकलं होतं, ज्यामधून दर महिन्याला गरिबांना राशन पाठवलं जायचं. गरिबांबद्दल त्यांना काहीच वाटलं नाही. असं म्हणतात ना, जसजसं माणसाला मिळायला लागतं तसतसं त्याची नियत बिघडत जाते. अगदी तसंच त्यांचं होतं. जितका पैसा वाढत होता तितकीच काका काकूंची लालसा वाढत चालली होती. त्यांना वाटायचं की पैसा वाचवून साठवून ते खूप काही मिळवत आहेत, पण खरं म्हणजे ते हळूहळू स्वतःलाच हरवत होते. आणि मी फक्त एक सावलीसारखी होते. मग जसं तसं वेळ सरत गेला आणि 3 दिवसानंतर मी परत आले आणि मीरासोबत पुन्हा युनिव्हर्सिटीला जायला लागले. पण जेव्हा मी कॅम्पसमध्ये पाऊल ठेवलं मला जाणवलं की संजय माझी वाटच बघत होता. त्याने मला पाहिलं आणि लगेचच हातातली बाटली उघडली आणि ती माझ्या दिशेने पुढे केली. त्या क्षणी माझा श्वासच थांबला. डोक्यात फक्त फिल्ममधले भयानक सीन फिरू लागले. जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीवर ॲसिड फेकतो, माझ्या मनात भीतीचा स्फोट झाला. आता काय होणार? तेवढ्यात त्याने त्या बाटलीतली पूर्ण शाई माझ्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर फेकली. माझ्या तोंडून एक जोरात किंकाळी निघाली, एक तीव्र, की मलाही विश्वास बसला नाही की मी इतकी जोरात ओरडू शकते. माझ्या किंकाळीने संजयही गडबडला. त्याला बहुतेक अपेक्षाच नव्हती की मी इतकी मोठी प्रतिक्रिया देईन. संजय आणि त्याचे मित्र मोठ्याने हसायला लागले. पण सगळ्यात जास्त माझं मन दुखावलं गेलं ते मीरामुळे. तिलाही त्या क्षणी हसू आलं होतं. तीही स्वतःला थांबवू शकली नाही. कदाचित मी त्या क्षणी खरोखरचीच हास्यास्पद दिसत होते. माझे कपडे शाईने माखलेले, जणू कोणी मला संपूर्ण जगासमोर अपमानाचं जिवंत उदाहरण बनवून टाकलं होतं. संजयने हे सगळं फक्त म्हणूनच केलं होतं कारण मी त्याच्यासाठी डब्बा घेऊन आले नव्हते. तो असा माणूस होता जो आपल्या प्रत्येक गोष्टीचा सूड घेत असे, तेही अगदी नीच आणि घाणेरड्याच पद्धतीने. रोजच माझ्या आयुष्यात त्याच्या बिनकामाच्या अडचणींचा एक नवीन अध्याय उगम पावत असे. आणि हे सगळं पाहून मीरा म्हणायची, अगं बाई, देवाचे तरी आभार मान. कशा ना कशा बहाण्याने का होईना तो तुझ्या मागे तर आहे. तुला माहित आहे का, डिपार्टमेंटमधल्या सगळ्या अधिक मुली त्याच्यासाठी झुरतात. सगळ्या त्याच्यावर फिदा आहेत. मी तिचं बोलणं ऐकत असे, पण मनात विचार करत असे की जर संजयसारखा माणूस मला सारखं सिरियसली घेऊ लागला तर मी खरोखर जमिनीत गाडून मरून जाईन. तो तर मला विषासारखाच वाटायचा. त्याची वृत्तीच घाण होती. त्याचे असंख्य अफेअर्स चालू असायचे. कॉलेजच्या प्रत्येक कोपऱ्यात तो कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत दिसायचा. तो त्याच्या घाणेरड्या सवयींचा गुलामच झाला होता. संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये तो मुलींचा क्रश होता, पण मला तर त्याचा चेहराही नकोसा वाटायचा. मी दररोज अंतःकरणापासून एकच प्रार्थना करत असे, हे देवा, कधीतरी हा माणूस तरी होऊ दे, नाहीतर तूच पृथ्वीचं थोडं ओझं हलकं करून टाक. पण नाही, अशा लोकांना ना शहाणपण येतं ना दया. ते कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय थांबतच नाहीत. युनिव्हर्सिटीच्या दुसऱ्या वर्षात तर माझं संकट आणखीनच वाढलं, जेव्हा काकांची मुलगीही त्याच युनिव्हर्सिटीत आणि त्याच डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन घेऊन आली. तिच्या फीसाठी काकांकडे लाखो रुपये सहज उपलब्ध होते, पण माझ्यासाठी एक छोटीशी फी द्यायलाही कोणाला इच्छा नव्हती. हेच नाही तर आपल्या लाडक्या मुलीच्या ॲडमिशनच्या आनंदात त्यांनी तिला एक ब्रँड न्यू कारही गिफ्ट केली होती. आणि मी अजूनही तीच बसमध्ये धक्के खात एकटी शांत आणि अपमानाचं पाणी पीत चालणारी. ज्या पद्धतीने ती युनिव्हर्सिटीत आली होती असं वाटत होतं की सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्यावरच थांबल्या होत्या. चेहरा तिचा खूपच सुंदर होता, त्यात पैशांची झळाळी, म्हणजे सगळंच परिपूर्ण. सगळी मुलं तर तिच्या प्रेमात वेडी झाली होती आणि ती पण ते लक्ष आपली ताकद समजून मिरवत होती. तिचा चालण्याचा अंदाज, वागणं, असं वाटायचं की युनिव्हर्सिटी काय, हा संपूर्ण शहर तिच्यासाठीच तयार झाला आहे. तिला बघितल्यावर माझं रक्त उसळून यायचं. ती तिच्या ब्रँडेड गाडीमधून खाली उतरत असे आणि मला असा कटाक्ष टाकत असे जसं मी काही धुळीतून उडालेली एक फालतूशी कण आहे. त्यात भर म्हणजे रोज युनिव्हर्सिटीला निघण्याआधी ती माझ्याकडून तिचे कपडे प्रेस करून घेत असे आणि मी मीरामुळे गप्प बसलेली असायची. काहीही बोलू शकत नव्हते. गप्प बसून ती अवहेलना सहन करत राहायचे. कसली काही विचारणा नाही. बस आम्ही चालतच राहिलो आणि मी पुन्हा एकदा त्या नरकासारख्या आयुष्यात परतले, ज्यांच्यासाठी मला दिवसाचा स्वयंपाक करावा लागतो. त्यांची अपेक्षा काय असते हे तर मला आता पाठच झालं होतं. माझं परत न पाहताच काकूने लगेच तिच्या मैत्रिणींना घरी बोलवून घेतलं, म्हणजे मी एक क्षणही निवांत बसू नये. माझी अवस्था फारच वाईट झाली होती. हाताला प्रचंड वेदना, पायाला सूज आणि मन तर जणू मरणासारखं शांत बिनजीव झालं होतं.
पण काकीला तर फक्त आपल्या नाश्त्याची काळजी होती. कोणालाच माझ्या दुखण्याचं काहीही नव्हतं. त्या क्षणी माझ्या मनात आलं की मी फक्त पांघरून ओढून चेहरा लपवावा आणि भरभरून रडावं. मी माझे अश्रू आतच गेले आणि स्वयंपाकघरात गेले. हात हलवतानाही वेदनेने जीव निघत होता. पण भाजी चिरणं, डाळ ठेवणं सगळं मलाच करावं लागणार होतं. मी संतपणे धीराने भाजी चिरत होते. तेवढ्यात काकीचा मोठा खवखवत आवाज कानावर पडला. काय झालं? हात मोडून वेगळेच पडलेत की काय? इतक्या आरामात काम करतेस, जणू या घराची राणीच आहेस. मी धीर एकवटून म्हणाले, काकी, माझ्या हाताला दुखापत झाली आहे. खूप दुखतंय. पण माणुसकी नावाचा शब्द बहुतेक काकीच्या शब्दकोशातच नव्हता. उलट पक्षी तिने मला टोमणा मारत उत्तर दिलं, मोडलाय तर तुझं हे कापसासारखं डोकं दुरुस्त कर, मग पुन्हा नाही मोडणार. मेंदू कुठं फिरतोय माहीत नाही. डोळे असूनही आंधळ्यासारखी फिरतेस. म्हणूनच लागलं तुला. सगळं मला कळतंय. त्यामुळे आता नाटकं बंद कर आणि शांतपणे काम कर. दुसऱ्या दिवशी काकीची मुलगी माझ्याकडे वाईट नजरेने बघायला लागली आणि लगेच सगळ्यांच्या समोर युनिव्हर्सिटीतल्या एका मुलाकडे बोट दाखवत म्हणाली, सगळ्या युनिव्हर्सिटीत तू याच्यासोबतच फिरतेस. हे ऐकताच माझ्या संपूर्ण अस्तित्वाने थरथरायला सुरुवात केली. ती माझ्याबद्दल युनिव्हर्सिटीत कोणत्या ना कोणत्या अफवा पसरवतच होती. हे पाहून मला असं वाटलं की जमिनीखालीच शिरावं. पण सगळ्यात मोठा घाव तेव्हा बसला जेव्हा तिने माझ्या आईला पण या सगळ्यात ओढून घेतलं. ती म्हणाली, तुझी आई देखील अशीच होती ना? तिचं एक एक वाक्य माझ्या कानात गरम शिशासारखं उतरत होतं. तेव्हा मला कळलं की हे सगळं एक प्लॅनिंगचा भाग आहे. ती स्वतः संजयसोबत जे काही करत होती त्यावर झाकण्यासाठी ती मला टार्गेट करत होती, जेणेकरून मी तिच्या चारित्र्यावर एकही शब्द बोलू शकणार नाही. मी अनेक वेळा विचार केला होता की काकांना सगळं सांगावं, त्यांची मुलगी संजयसोबत काय काय करते ते. पण दरवेळी मी स्वतःला थांबवलं, कारण मला माहीत होतं ते कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काका त्यांच्या लेकीच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्या दिवशी काकीच्या बहिणीचे काही पाहुणे घरी येणार होते आणि मी त्या अवस्थेत सुद्धा कसंबसं चहा तयार केला. जखम झालेला हात थरथरत होता. तेव्हा काकूने मला जे थप्पड मारली तो फक्त एक मार नव्हता, तर तिच्या शब्दांनी माझं पूर्ण अस्तित्व जणू पायदळी तुडवलं गेलं. तिने विचारही न करता सगळ्यांसमोर मला बेशरम ठरवलं आणि सगळ्यांच्या नजरेत माझ्या इज्जतीचं चिरडणं सुरू झालं. शेवटी माझ्यासोबतच असं का झालं? फक्त यासाठी की माझे मम्मी पप्पा आता या जगात नव्हते. मी पूर्णपणे एकटी, असहाय्य झाले होते. मग काय, ज्या मुलींच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र नसतं त्यांच्या वाट्याला नेहमीच असंच येतं का? मी माझे अश्रू आतमध्येच गिळून टाकले आणि कसंबसं स्वतःला ओढत पुन्हा किचनपर्यंत नेलं. पण यावेळेस मनाने पूर्ण साथ सोडली होती आणि मी तिथेच उभी राहून रडायला लागले. माझं धैर्य आता संपत चाललं होतं. कोणतीही आशा, कोणताही दिवा, कोणताही आधार काहीच उरलेलं नव्हतं. या गर्दीच्या जगात मी खरंच एकटी पडले होते. मला देवावर राग होता की त्याने माझ्या मम्मी पप्पांना का माझ्यापासून हिरावलं. तो माझ्यासाठी एकतरी असा माणूस का पाठवत नाही जो माझा आधार बनू शकेल. पण बहुतेक देवाने माझ्या या प्रश्नाचं उत्तरही आपल्या पद्धतीनेच दिलं होतं, जे पाहून मी स्तब्धच झाले. मी युनिव्हर्सिटीला जाणं सोडून दिलं होतं. माझ्या मनात काकांच्या संपूर्ण फॅमिलीबद्दल तिरस्कार होता आणि त्यांनीही कधीच मला आपलं मानलं नव्हतं. पण तो मुलगा निहाल, जो आमच्याकडे अधूनमधून यायचा, काकांचा बिझनेस पार्टनरचा मुलगा, काका त्याच्याशी चांगला संबंध ठेवायचा प्रयत्न करत होते, म्हणजे गरज पडल्यास त्याच्याकडूनही काही फायदा मिळवता येईल. पण तो तर योगायोगाने तोच होता, माझा बालपणीचा मित्र, ज्याच्यासोबत मी लहानपणी खेळायचे. नेहमी शांत, थोडासा अबोल आणि स्वतःच्या कामात व्यस्त राहणारा. तरीही तो घरी येई तेव्हा मला काही विशेष वाटत नव्हतं. माझं असं मत होतं की तो सुद्धा कदाचित माझ्या पप्पांच्या संपत्तीवर हक्क मिळवायला आलाय. म्हणूनच जेव्हा तो आमच्याकडे परत आला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी मी माझ्या खोलीतून बाहेरही आले नाही. माझे काका अशा स्वभावाचे नव्हते की दुसऱ्यांसाठी एकही पैसाही खर्च करतील. घरातली कामवाली तर सोडाच, मलाही काकूने नोकराणीच्या पातळीवरच उभं केलं होतं. निहाल यायच्या आधी मी माझी सगळी कामं उरकून घेतली आणि खोलीत जाऊन स्वतःला बंद करून घेतलं. घरभर दिव्यांची रोषणाई, सजावट, हसणं खिदळणं आणि मी आत एकटी. जीव घुटत होता. ज्या संपत्तीवर हे लोक मजा करत होते ती कधी काळी माझ्या मम्मी पप्पांची होती, पण आता माझ्या हातात काहीच उरलं नव्हतं. हा सगळा विचार करताना मी झोपून गेले. मग मध्यरात्री भुकेने मला जाग आली. तेव्हा मी हळूच किचनकडे गेले, काहीतरी उरलेलं खाऊन पोटाला आधार द्यावा म्हणून. किचनमध्ये गेल्यावर मी एक रोटी काढली. मागं वळताच अचानक माझ्या तोंडून एक जोरात किंकाळी निघाली आणि तेवढ्यात कोणीतरी माझ्या तोंडावर हात ठेवून तो आवाज दाबून ठेवला.
तो निहालच होता. बहुतेक तो आमच्याच घरी थांबला होता. पण त्यावेळी त्याला पाहून माझा श्वासच थांबून गेला. डोळ्यात भीती आणि मन सुन्न झालं होतं. जर 1 सेकंद उशीर केला असता तर मी भीतीने तिथेच बेशुद्ध पडले असते. थोड्या वेळाने त्याने हळूच त्याचा तोंडावरचा हात काढला आणि म्हणाला, काय झालं? अजूनही तितकीच घाबरट आहेस जितकी लहानपणी होतीस. मी जर तुझं तोंड बंद केलं नसतं तर तू तर अख्खं शेजार उठवलं असतंस. पण त्याचं ते सहज जुन्या मैत्रीसारखं वागणं ते वर्षानुवर्षांनी अचानक समोर आलं. मी त्याच्याकडे एक उदास तिरस्काराने भरलेली नजर टाकली आणि काहीही न बोलता चपापत जेवण ताटात घेतलं आणि खोलीकडे निघाले. पण जाताना मला जाणवलं त्याच्या नजरा अजूनही माझ्या पाठोपाठ चालल्या होत्या. मी दरवाजा बंद करत नाही तोपर्यंत तो हलला नव्हता. पण हा मुलगा असं वाटत होतं की याला झोपच लागत नाही. रात्री मला स्वयंपाकघरात फिरताना भेटला होता आणि सकाळीही तो लवकर उठून पुन्हा माझ्या खोलीबाहेर येऊन बसला होता. एकदा तर तो मला म्हणालाच, मला खरंच वाईट वाटतं पिहू की तू आजपर्यंत स्वतःसाठी बोलायलाच शिकली नाहीस. तू फक्त शत्रुत्व आणि गुलामगिरीमध्येच जगते आहेस. हे समजून घे. गुलाम कधीच स्वतःचं आयुष्य जगू शकत नाहीत. ते फक्त दुसऱ्यांच्या मर्जीनुसार आपलं आयुष्य ढकलत राहतात. त्यांचं हे बोलणं थेट माझ्या हृदयाला भिडत होतं. पण मी काहीही बोलू शकले नाही. ना त्याच्या बोलण्याचं उत्तर देऊ शकले, ना त्याच्या उपस्थितीविषयी काही प्रतिक्रिया देऊ शकले. कारण मला माहीत होतं जर मी काही बोलले किंवा त्याला तिथून जाण्यास सांगितलं तर काकीने मला जिवंत सोडलं नसतं. सगळं खूप नाजूक होतं. म्हणून मी नेहमीप्रमाणे शांत राहिले. नाश्ता केला आणि मग पुन्हा माझ्या खोलीत परत गेले. पण माझ्या खोलीत काकीची मुलगी आधीच तिच्या आजच्या कपड्यांचा ढीग टाकून गेली होती, जे मला प्रेस करायचे होते. मनात आलं आज या कपड्यांना पेटवून टाकावं. पण पुन्हा तीच बेचैनी जी दरवेळी माझ्या मुठीत एखाद्या टोचणाऱ्या काट्यासारखी टोचत राहते. मी ज्या वेळेस तिचे कपडे इस्त्री करत होते तेव्हाच निहाल हळूच समोर येऊन उभा राहिला. तो भिंतींना टेकून शांतपणे माझ्याकडे बघत होता. जणू माझ्या आत दडलेल्या किंकाळ्या तो ऐकू शकत होता. तो म्हणाला, तू बोलायला कधी शिकणार आहेस पिहू? त्याच्या वागण्यात काहीही चुकीचं नव्हतं. त्याच्या डोळ्यात एक काळजी होती. मी काही क्षण फक्त त्याच्याकडे बघत राहिले. क्षणभर सगळं विसरल्यासारखं झालं होतं. इतकं की प्रेस मशीन अजूनही शर्टवरच होतं. जेव्हा माझं लक्ष पुन्हा कपड्याकडे गेलं तेव्हा तिथून धूर येत होता आणि ते पाहून माझा जीवच गेला. काकीच्या मुलीचा शर्ट पूर्णपणे जळून गेला होता. आता तर गोंधळ होणारच हे नक्की होतं. मी निहालकडे रागानेच पाहिलं, कारण त्याच्यामुळेच माझं लक्ष राहिलं नव्हतं. पण मी काय म्हणणार होते तेव्हाच काकीची मुलगी रागाने आत आली आणि माझ्याकडे कपडे मागायला लागली. मी काहीच बोलू शकले नाही. तिने माझा घाबरलेला चेहरा पाहिला आणि मग जोरात माझ्या हातातून शर्ट हिसकावून घेतला. जळालेला शर्ट पाहून तिचा पारा चढला. ती माझ्यावर हात उचलायला निघाली. मी लगेच डोळे घट्ट मिटले, कारण नेहमीसारखंच माझ्या वाट्याला अजून एक थप्पड नक्कीच येणार हे मी गृहीत धरून टाकलं होतं. पण यावेळेस थप्पड बसलाच नाही. मी हळूच डोळे उघडले आणि पाहिलं. ते पाहून मी स्तब्ध झाले. पहिल्यांदाच कोणीतरी मला अशा अत्याचारापासून वाचवलं होतं. पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी कोणाचा हात थांबवला होता. मी त्या क्षणी काही बोलू शकले नाही. फक्त थक्क होऊन निहालकडे बघत राहिले. त्या क्षणानंतर तर घरात गोंधळ माजला होता. काकीची मुलगी जोरजोरात ओरडत सगळ्यांना सांगू लागली, हिने माझे कपडे जाळून टाकलेत आणि हा निहाल मला तिला मारूही देत नाही. तिने माझा एक चांगला शर्ट जाळून टाकला आणि हा आता तिला वाचवत आहे. काकीची मुलगी ओरडली. तेवढ्यात काकी संतापून आत आली आणि त्यांच्या पाठोपाठ काकाही. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, जणू विष भरलेलं होतं. काकी ओरडूनच म्हणाली, काय झालं आहे निहाल बेटा? हिने चूक केली आहे तर शिक्षा तर व्हायलाच हवी ना. तू मध्ये काय येतो आहेस? काकीच्या आवाजात माझं नाव नेहमीप्रमाणे तिरस्काराने भरलेलं होतं आणि निहालचं नाव मात्र गोडव्याने उच्चारलं गेलं. पण निहालने जणू सगळ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. तो थंड पण ठाम स्वरात म्हणाला, चूक तर माणसांकडूनच होते ना. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण कोणावर अन्याय करावा. आणि मी आजपासून पिहूवर कोणाचंही हात उचलणं पाहू इच्छित नाही. त्याचं हे बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले. मी नुसती त्याच्याकडे बघतच राहिले. शक्यतो हाच तो चमत्कार असावा जो मी रोज देवाकडे मागायचे. आणि आज त्याने माझ्यावरच्या होणाऱ्या अन्यायाच्या साखळ्यांवर पहिल्यांदाच घाव घातला होता. तो निहालच होता जो माझ्या मनात पहिल्यांदाच कुठेतरी खोल उतरायला लागला होता. शक्यतो पहिल्यांदाच मी थप्पड न खाल्ल्याशिवाय वाचले होते आणि माझ्यासाठी तेच एक मोठं समाधान होतं. त्यानंतर मी युनिव्हर्सिटीसाठी बाहेर पडले. मी रस्त्यावर उभी होते, जणू स्वतःपासून दूर कुठेतरी वेगळ्या जगात पळून चालली होते.
तेवढ्यात माझ्या मागून काकीची मुलगी आपली गाडी इतक्या वेगात घेऊन गेली की जर मी वेळेवर तिथून बाजूला झाले नसते तर कदाचित ती मला चिरडून गेली असती. त्या माया लेकीपासून आता मला खरंच भीती वाटायला लागली होती. त्यांच्याकडे पैसा होता, नाव होतं आणि सगळ्यात मोठं कोणाचाच धाक नव्हता. जर त्यांनी मला संपवलं असतं तर कदाचित कोणीही त्यांना दोषी मानलं नसतं. मी स्वतःमध्येच गुंतून उभी होते. तेवढ्यात कोणीतरी हॉर्न वाजवला आणि मी दचकले. नजरेसमोर पाहिलं तर निहाल उभा होता आपल्या गाडीसमोर. तो मला बोलवत होता आणि आज जरी मला त्याने बोलवलं नसतं तरी मी डोळे मिटून त्याच्याच दिशेने गेले असते. मी शांतपणे त्याच्या गाडीत बसले. संपूर्ण प्रवासात आम्ही दोघांनीही एक शब्दही बोलला नाही, पण हृदयाच्या धडधडीत सगळं बोलून गेलं. त्याने मला युनिव्हर्सिटीसमोर सोडलं आणि त्या दिवशी माझा संपूर्ण दिवस फक्त एक नाव ऐकताना गेला, निहाल. माझ्या गालांवर जी लालसर छटा उमटली होती ती माझ्या अंतकरणांना सांगत होती की मी निहालच्या प्रेमात पडले आहे. तो माझ्या आयुष्यातला पहिला असा पुरुष होता जो माझ्यासाठी लढला होता. युनिव्हर्सिटीहून मी परत आले. काकूने मला पाहिलं आणि न बोलता तोंड फिरवलं. शक्यतो आज तिच्याकडे काही बोलण्यासारखं उरलेलंच नव्हतं. रात्र झाली पण मला झोप येईना. मी छतावर गेले. थंड वाऱ्यात आकाशाकडे नजर लावून बसले, जिथे कदाचित माझे मम्मी पप्पा होते. त्याची आज मला खूप आठवण येत होती. तेवढ्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी जोरात दचकले आणि किंचाळले, पण त्याने घट्टपणे माझ्या हातावर हात ठेवून शांत केलं. हे काय, इतकी का ओरडतेस? निहाल समोर उभा होता, छातीवर हात ठेवून. मी डोकं खाली घालून हळू आवाजात म्हटलं, माफ कर, मला माहीत नव्हतं की तू इथे आहेस. तेवढ्यात त्याचं हसू आणखी खोल झालं. तो म्हणाला, म्हणजे माहीत असतं तर ओरडली नसतीस का? मी इथे तुझ्याशी काही बोलायला आलो होतो. हे बोलून त्याने मला अशा नजरेनं पाहिलं जणू ती नजर माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचली. पुढच्या क्षणी तो गप्प बसून माझ्यासमोर गुडघ्यावर बसला आणि त्याच्या हातात एक गुलाब होता. ते पाहून मी जणू स्थिरच झाले. तो म्हणाला, पिहू, तू मला आवडायला लागली आहेस. आता मला वाटतं की तुझ्या विना मी जगू शकणार नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्या प्रेमाला स्वीकारशील का? त्याचं वागणं, तो गुलाब, ते गुडघ्यावर बसणं, मला वाटलं की मी एखादं सुंदर स्वप्न पाहते आहे. मला तर कधीच वाटलं नव्हतं की कोणी मला इतकं आपलंसं करेल, माझ्यासाठी गुडघ्यावर बसेल. माझ्या डोळ्यातून खरंच भावनांचे फवारे उसळत होते आणि माझ्या डोळ्यात हसू होतं. त्यालाही माहीत होतं माझं उत्तर काय असेल, पण तो माझ्या डोळ्यातून नव्हे तर माझ्या ओठांवरून ऐकू इच्छित होता. मी हलकेच मान हलवली आणि त्याच्या हातून तो गुलाब घेतला. त्या क्षणीत मी त्याचं प्रपोजल स्वीकारलं आणि त्या क्षणी असं वाटलं जणू माझ्या डोळ्यात संपूर्ण जगाचा आनंद उतरून आला आहे. तो उभा राहिला आणि त्याने मला जोरात मिठीत घेतलं. मी क्षणभर स्तब्ध झाले. हृदयाची धडधड थांबली होती. कोणी मला इतक्या प्रेमाने मिठीत घेतलं होतं पहिल्यांदाच. त्यामुळे मला त्याच्या मिठीमध्ये थोडीशी अस्वस्थता वाटली, पण त्याच्या आनंदाचा भर एवढा होता की तो स्वतःच्या भावना रोखू शकला नाही. त्या रात्री त्याने माझ्याशी अनेक गोड गोष्टी केल्या, बरीच मोठी स्वप्नवत वचन दिली आणि मी सगळं डोळे मिटून स्वीकारलं. त्या क्षणी मला कळलं की हा केवळ बोलण्यातच नाही तर समजून घेण्यातही खास आहे. पुढच्या सकाळी मला सगळं खूप सुंदर वाटत होतं, कारण हा माझ्या आणि निहालच्या प्रेमाचा पहिला दिवस होता. पण कोणाला काय माहीत होतं, हा दिवसच माझ्या आयुष्यातला सगळ्यात कुरूप दिवस ठरेल. हा दिवसच माझ्या संपूर्ण आनंदाचा खून करेल. मी उठले, तयार झाले, नाश्ता केला आणि निहालच मला युनिव्हर्सिटीला सोडायला आला. यावेळी तो पहिल्यांदाच गाडीतून उतरला, फक्त माझं डिपार्टमेंट पाहण्यासाठी. आम्ही दोघं सोबतच चालत होतो, हसत, जणू आयुष्याने एक नवी सुरुवात दिली होती. पण जसं आम्ही डिपार्टमेंटच्या दारात पाऊल ठेवले तसं माझं संपूर्ण अस्तित्व हादरून गेलं. प्रत्येक भिंतीवर, बोर्डवर, कोपऱ्यात माझ्याच अश्लील बनावट लाजिरवाण्या फोटोचा सडा पडलेला होता. माझ्या इज्जतीचा, माझ्या अस्तित्वाचा चक्काचूर करण्यात आला होता. मी स्वतःच स्वतःचे फोटो पाहून संपूर्णपणे लाजले. मी स्वतःपासून नजर चोरायला लागले. प्रत्येक जण मला वाईट नजरेने बघत होता. कोणी हसत होतं, कोणी वाईट टोमणे मारत होतं. मी पूर्णपणे मोडून गेले होते. माझी नजर निहालकडे गेली. जिथे कधी काळी माझी काळजी होती तिथे आता फक्त शंका आणि निराशा होती. तो काहीच न बोलता वळला, मागे वळूनही न पाहता निघून गेला. तो मला सर्वात वाईट अवस्थेत सोडून गेला होता आणि मी फक्त दगडासारखी स्तब्ध उभी राहिले होते. डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त दुःखाचा महापूर होता. त्याचवेळी हेड ऑफ डिपार्टमेंटकडून बोलवणं आलं. आता केवळ बदनामीच नव्हे तर शिक्षेचा प्रवासही सुरू झाला होता. मी तिथून धावत घरात परत आले आणि स्वतःला खोलीत बंद केलं. असा एक दिवस पुन्हा काळासारखा संपला.
रात्रीचे 1-1:30 वाजले असावेत. बाहेर अजूनही काका काकीच्या आवाजांचा शेवट नव्हता. ते अजूनही मला दोष देत होते, जणू मी एखादी गुन्हेगार आहे. माझं मन आता थकलं होतं. डोळे इतके रडले की आता अश्रूही उरले नव्हते. उरलं होतं फक्त एक सुन्न खोल दुखणं, जे पूर्ण शरीरात भरून राहिलं होतं. तेवढ्यात दरवाजावर हळूशी टकटक झाली. मी दचकले. या वेळेला कोण असू शकतं? मला वाटलं काकीच असेल. पुन्हा काही अपमान करायला आले असेल. पण मग एक ओळखीचा आवाज आला, पिहू, दरवाजा उघड. मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. तो आवाज मीराचा होता. तीच मीरा जी अनेक महिन्यांपासून माझ्या आयुष्यातून हरवली होती. क्षणभर मला विश्वासच बसला नाही की इतक्या संकटात मला भेटायला आली आहे. मी थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला आणि तिने दरवाजा उघडताच मला घट्ट मिठीत घेतलं. माझं सगळं दुःख, माझ्या सगळ्या वेदना त्या एका मिठीत बाहेर आल्या आणि मी गहिवरून रडायला लागले. आणि तिनेही मला घट्ट मिठीत धरून ठेवलं. ती म्हणाली, तुझ्या जाण्यानंतर मी खूप एकटी पडले होते आणि आता युनिव्हर्सिटीत जे काही झालं ते सगळं पाहून माझा संयमच तुटला. माझ्या हुंदक्यांमध्ये मी तिला विचारलं, तुला हे सगळं कसं कळलं? ती माझ्या फोनकडे इशारा करत म्हणाली, हा फोन, त्यातूनच कळलं. इंस्टाग्राम आणि बाकी सगळीकडे तुझी अवस्था बघून मी शांत बसले नाही. त्या रात्री मीरा माझ्यासाठी एक निर्धार घेऊन आली होती. तिने स्वतःच्या बॅगमधून काही कागद काढले. सायबर क्राईम रिपोर्ट्स, युनिव्हर्सिटी तक्रार फॉर्म आणि वकिलाने लिहिलेला लीगल नोटीस. ती म्हणाली, आता संजय वाचणार नाही आणि जो कोणी यामध्ये सामील असेल त्याचाही खरा चेहरा जगासमोर येणारच. ती बोलत होती आणि माझ्या आतली तुटलेली पिहू हळूहळू परत उभी राहत होती. मला पहिल्यांदा वाटलं की मी फक्त कोणाचं प्रेम नाही तर कोणाचं उत्तरदायित्वही आहे. पण त्या रात्री एक वाईट स्वप्न पुन्हा वास्तवात उतरलं. त्या रात्री निहाल माझ्या खोलीत आला आणि जेव्हा मी त्याला विरोध केला तेव्हा तो चक्क माझ्यावर जबरदस्ती करायला लागला. तोच निहाल ज्यावर मी विश्वास ठेवला होता, ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं, आज तोच मला तोडत होता. मी खूप झगडले आणि शेवटी शेजारी असलेला अलार्म क्लॉकने त्याच्या डोक्यावर मारलं. तो जोरात किंचाळला आणि दूर झाला. मी पटकन उठले, दरवाजाची कडी काढली आणि पायात चप्पल न घालता घराबाहेर धावत गेले. माझ्या आत आता एक नवीन अंधार उतरला होता. विश्वास तुटण्याचा अंधार. कुठे जावं काही सुचत नव्हतं. काका काकींना सांगितलं असतं तरी त्यांच्यासाठी निहाल मुलगाच होता आणि मी एक नकोशी पोरगी. मी रस्त्यावर भिरभिरत पळत राहिले, रडत घाबरत थरथरत. तेवढ्यात एक गाडी माझ्यासमोर आदळली. मी जमिनीवर पडले आणि माझी शुद्ध हरपली. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या डोक्यावर हॉस्पिटलची पांढरी छत होती. शेजारी एक अनोळखी स्त्री काळजीने मला पाहत होती. तीच जिच्या गाडीने मला धडक दिली होती. पण तिने मला टाकून दिलं नव्हतं. जेव्हा तिने विचारलं, घरी कोणाला कॉल करू का? मी फक्त मान खाली घातली. मनात विचार आला, घर? कोणतं घर? माझ्या घरच्यांनीच तर माझं जीवन उद्ध्वस्त केलं होतं. ती स्त्री सर्व काही समजून गेली होती. माझ्या बळकट शांततेतूनच तिला माझ्या वेदना समजल्या. तिने मला एका अनाथ आश्रमात सोडलं, जिथे कोणी वडिलांचं नाव विचारत नाही. तिथे फक्त माणूसपण असतं. तोच आश्रम माझं घर झाला होता. मी तिथे राहू लागले. श्वास घेणं पुन्हा शिकले. शिक्षण होतं म्हणून मुलांना शिकवायला लागले आणि बदल्यात मला 2 वेळचं जेवण, एक छप्पर आणि थोडंसं समाधान मिळालं. 3 वर्ष अशीच निघून गेली. या काळात मी स्वतःला जोडायला शिकले. माझी जखम स्वीकारायला शिकले. मी देवाकडे तक्रार करणं थांबवलं होतं. आता त्याच्या निर्णयाला समजून घेणं शिकले होते. मग एक दिवस तो पुन्हा समोर आला. निहाल हातात जेवणाचे डबे घेऊन अनाथ आश्रमात आला होता. कधी मुलींकडे न पाहणारा निहाल आज प्रत्येकाला नम्रतेने जेवण वाढत होता. आता त्याच्या डोळ्यात गर्व नव्हता, होता तो फक्त पश्चाताप. तो माझ्यासमोर आला. त्याच्या डोळ्यात प्रेम, तडप सगळं एकत्र होतं. मी काहीही न बोलता जेवण ठेवलं आणि आत निघून गेले. मी त्याला माफ केलं होतं, कारण मी शिकले होते. माफ करणाऱ्याला देव उंच स्थान देतो. पण माझ्या मनातली नाराजी अजूनही शिल्लक होती. तेवढ्यात तो परत आत आला, माझ्या पायापाशी बसला आणि रडत म्हणाला, पिहू, मी तुझा गुन्हेगार आहे. जी शिक्षा द्यायची असेल ती दे, पण एकदा तरी माफ कर. मी खरंच तुझ्यावर प्रेम केलं होतं. त्या दिवशी मी एक क्षणासाठी राक्षस बनलो होतो, पण मी रोज स्वतःला त्याच गुन्ह्याच्या आगीत जाळत होतो. त्याच्या शब्दांनी माझं कठीण झालेलं हृदय हळूहळू वितळायला लागलं. नंतर तो म्हणाला, तुला माहितीये का, देव किती मोठा न्यायप्रिय आहे. संजय, ज्याने तुझे फोटो व्हायरल केले त्याचं आयुष्यच संपून गेलं. त्याने काकीच्या मुलीला वापरून टाकलं. ती गरोदर झाली आणि सगळं घर हादरून गेलं. काकूने तिला विष दिलं. तिच्या पप्पांना हार्ट अटॅक आला. संजय अपघातात अर्धांगवायूने ग्रस्त झाला. आता ना चालतो ना बोलतो, फक्त बघतो आणि आपलं पाप आठवून रोज मरतो.
तुझं मौन आमच्यावर फार भारी पडलं पिहू. देवाने कोणालाच सोडलं नाही. काकांनी शेवटी मला सांगितलं होतं की हे सगळं पुन्हा पिहूला परत दे. ते घर, तो बिझनेस सगळं तिचंच आहे. मी सगळं तुला परत द्यायला आलोय. फक्त एकदा मला माफ कर. माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचव. त्याने माझा हात हातात धरला. मी काहीच बोलले नाही. फक्त माझी नजर देवाकडे होती. कारण फक्त माझं आयुष्य नाही तर माझी इज्जत, माझं अस्तित्व, माझं सगळं त्या लोकांनी हिरावलं होतं. पण देवाने त्यांना त्याच्या मार्गाने शिक्षा दिली होती. तेव्हाच आश्रमातल्या एका वृद्ध माऊलीने माझा हात धरला आणि म्हणाली, बाळ, जो माणूस आपल्या आत्म्याने पश्चाताप करतो त्याला माफ करणं हे सगळ्यात मोठं पुण्य असतं. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनात एक युद्ध सुरू झालं. मी ठरवलं, मी मीरा होणार, जी जखमा कुरवाळत नाही तर त्यावर जखम लावून पुढे चालते. मी निहालला माफ केलं आणि मग आमचं लग्न त्या आश्रमातच खूप साधेपणाने पार पडलं. जसं निहालच्या बरोबर मी सासरी निघाले तेव्हा मनात एकच वाक्य होतं, जो माणूस सकाळी घर सोडतो आणि संध्याकाळी परततो तो हरवलेला नसतो, फक्त भटकलेला असतो. निहाल भटकलेला होता, जो परत आला, माझी इज्जत, माझं घर, माझं प्रेम सगळं परत घेऊन. आता मी त्याची पत्नीच नव्हते तर त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती होते. लग्नानंतर नवा संसार सुरू झाला. नवीन भिंती, नवीन घर, नवीन वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन ओळख. निहाल प्रेमाने माझी काळजी घेत असे, पण माझ्या मनात अजूनही एक भीती खोलवर दडलेली होती. प्रेमावर पुन्हा विश्वास ठेवणं इतकं सोपं नसतं, जेव्हा तेच प्रेम एक दिवस खंजीर बनून मनाला जखमी करतं. प्रत्येक वेळी जेव्हा निहाल माझ्या जवळ यायचा तेव्हा मी भूतकाळाच्या त्या भयावह क्षणांकडे परत जायचे, जिथे मी असहाय्य, तुटलेली आणि घाबरलेली होते. निहाललाही ते जाणवायला लागलं होतं की आता मला फक्त त्याचा सहवास नकोय, तर मला स्वतःसाठी उभा राहायचं आहे. तो कधीच माझ्यावर दबाव टाकत नसे, पण माझ्या डोळ्यात झळकणाऱ्या त्रासाला न वाचताही समजून घ्यायचा. एक दिवस मी आरशासमोर उभी होते, स्वतःकडे पाहत होते. माझं मन विचारत होतं, आज मी तीच पिहू आहे का, जिला समाजाने दबवलं, मारलं, झोडपलं, की मी ती होणार आहे जी आता स्वतःला विचारणार आहे. त्या दिवशी मी एक निर्णय घेतला की आता मी फक्त घरात नाही बसणार, मी बदलणार आणि मी अशा प्रत्येक मुलीचा आवाज बनेन जी माझ्यासारखी आहे, जी मी कधी काळी होते. मग मी शहरातील एका महिला सहाय्यता केंद्राशी जोडले गेले. हळूहळू मी तिथे येणाऱ्या मुलींना कथा सांगायला लागले आणि त्यांच्या डोळ्यात मला माझंच प्रतिबिंब दिसायला लागलं. आता मी फक्त एक गप्प बसणारी बाई नव्हते, मी एक कायदा जाणणारी, हक्क ओळखणारी स्त्री होते. निहालही या काळात माझ्या पाठीशी उभा होता, कधी प्रेमाने, कधी फक्त दारात उभा राहून हे जाणून द्यायला की तू एकटी नाहीस. 3 वर्षानंतर मी आता एका महिला हक्क संघटनेची प्रमुख झाले होते. माझा चेहरा आता केवळ वर्तमानपत्रातला एक कोपऱ्यातला फोटो नव्हता, तर मी अशा अनेक मुलींची आशा बनले होते ज्यांच्याकडे कुठलाच आधार नव्हता. माफ करणं याचा अर्थ सगळं विसरणं नाही. माफ करणं म्हणजे त्या दुःखाच्या वर उठून स्वतःला उभं करणं. या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काही खूप खोल आणि महत्त्वाच्या गोष्टी समजतात, ज्या प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाच्या आहेत. जग तुमच्या विरुद्ध जाऊ शकतं, पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता कोणतंही जग तुम्हाला हरवू शकत नाही. आणि जे तुम्हाला तोडतात त्यांना माफ करणं हे छोटं काम नाही. ते दाखवतात की तुम्ही तुटलात पण पुन्हा स्वतःला जोडून जगाला एक उदाहरण ठेवलं आहे. म्हणूनच माफ करणं ही आवश्यक असतं. आणि प्रेम ते केवळ शब्दांचा खेळ नसतो, ते आदर, विश्वास आणि माणुसकीच्या किमतीवर उभं असतं. जो तुमच्या अंतर्मनाला समजतो तोच खरा साथीदार असतो, जसा निहाल माझ्यासाठी झाला होता. लोकांना वाटतं स्त्रिया म्हणजे फक्त पायाखालची धूळ, पण त्यांना नंतरच कळतं की वादळांनी तिला तोडलं खरं, पण तिने स्वतःला परत उभं केलं आणि संपूर्ण समाजासाठी एक उदाहरण बनली. तुम्हाला कोणाकडून सूड घ्यायची गरज नाही. कोण काय करतंय ते देव पाहतोय. कोण चूक आहे, कोण बरोबर, कोणाचा हेतू वाईट आहे आणि कोण खरंच तुमचं भलं इच्छितो, सगळं त्याच्यासमोर स्पष्ट आहे. मित्रांनो, आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.